राऊत सामाजिक कार्यकर्ते। आज आम्ही उपोषणाला बसलो या कारणास्तव की रेशनचं दुकानदार माल हडप करते, कार्डधारकांना न देता माल चोरले जातो। 4 माणसाचा माल असला तर 2च माणसाचा दिला जातो। आणि दिवाळीत साड्या वाटप आलेल्या होत्या, ती साड्या एकही वाटप केलेली नसताना आम्ही त्यांना म्हणलं तुम्ही साड्याचं दंड करा, त्या साड्या गोरगरिबा पतोर पाठवा। तर तहसीलदारने साड्या इथं जमा करून घेऊन त्यांच्यावर दंड कारवाई केलेली नाहीये। आणि जी माल चोरलेला होता त्या मालाची सुद्धा आम्ही दंडात्मक कारवाई करा, त्यांच्यावर फौजदारी कारवाई करा, त्यांची संस्था काळ्या पाण्यामध्ये टाका। आणि जी काय आहे ती आम्ही म्हणजे त्यांना सांगितलं, पण त्यांनी काय ऐकलेलं नाहीये। त्यांनी आम्हाला तहसीलदारने आरेरावीची भाषा बोलायला चालू केलेलं आहे की तुम्ही काय करायचे ते करा, आम्ही दुकानदाराला पाठीशी घालत आहे। म्हणजे ह्यांचं दुकानदारचं काय गोड बंगाला ह्यांचं हे काहीच कळलं नाही। गोरगरिबापतोर माल पोचला पाहिजे, तुम्ही माती खा, दगड खा, सिमेंट खा, काही खा, फक्त गोरगरिबाचं धान्य आहे ते धान्य गोरगरिबापतोर पोचलं पाहिजे। आणि आमची मागणी एकच आहे की ह्यांच्यावर दंडात्मक कारवाई व फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे। आणि तसं न तहसीलदारने केलं तर माझं म्हणणं तर तहसीलदारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तहसीलदारला निलंबन केलं पाहिजे। कारण का तहसीलदार ह्यांना रेशन दुकानदाराला पाठीशी घालत आहे। आणि ही तहसीलदारच्या कारभारामुळं इतका काळ परवा पण माल सापडलाय, इथं 2 टेम्पो माल सापडलाय, तर ते गोरगरिबाचा असा माल लंपास ही करते, त्यांच्या आतली लागेबंदी आहे दुकानदाराची यांची। तर त्या तहसीलदारवर कारवाई झाली पाहिजे, आमची एवढी मागणी आहे। तुम्हाला तहसीलदार भेटले काय? भेटले आम्हाला, उपोषणच्या आधी आम्ही त्यांना भेटलो, तुम्हाला जे काय करायचे ते करा जावा म्हणतात काय। आम्ही म्हणलं तर त्यांच्या माल मुळात जे रेशनचा माल आलेला होता ती त्यांनी हडप केला, कार्डधारकांना दिलेला नाही। निम्या अर्ध्या घटना आपले संतपेठ मधली गुजरात कॉलनी आहे तिथली आहे। आणि 83 दुकान क्रमांक आहे, नालंदा महिला बहुउद्देशीय संस्थेवर केलेला आहे। तर ही संस्थेवर दिलेला असताना दुकानदार पहिले पण त्यांनी दुकानाचं मुळात पंचनामा ही सगळा चुकीचा केलेला होता। म्हणजे पहिला जे त्यांनी दुकान देताना अर्ज त्यांचा नंतर आलेला होता, तरी पण त्यांना दुकान दिलं, बरं दिलं ते दिलं। आणि त्यांचं जे का चुकीचं निर्णयाला त्यांनी पाठीशी घालत आहे। कारण KYC करायला पैसे घेतले, परत कार्ड काढायला 3,500 रुपये घेतले, त्यांचे आमच्याकडे पुरावे आहेत, तरी तहसीलदार ह्यांना पाठीशी घालत आहेत। म्हणजे काळा बाजार करायचा तर किती, बरं तुम्ही बाकीच्या कशात करता आम्ही बघत नाही। वाळूच्या चोरी आहे, सगळ्याची चोरी आहे, त्याच्याकडं फक्त गोरगरिबाचं धान्याकडे आमचं लक्ष आहे की तुम्ही गोरगरिबाला धान्य द्या। रेशन दुकानदाराचं म्हणणं काय? रेशन दुकानदाराचं दुकान आम्ही घालवलेलं आहे आणि आम्हाला जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी पण आमच्यासारखा निर्णय दिलेला आहे। सोलापूरमध्ये, पुण्यामध्ये बी आमच्यासारखा निर्णय दिलेला आहे, पण इथं तहसीलदार पाठीशी घालत आहे। दुकानदार घालून म्हणजे पर्यायी तुम्हाला कुठेतरी व्यवस्था दिली असेल ना? ती दिलेलं आहे की दुकान दुसऱ्याला दिलेलं आहे, ती व्यवस्थित माल वाटप करते, त्याच्याबद्दल आमची तक्रार नाही आहे। आमची आता त्यांनी माल हडप केलेला आहे ना, त्याची दंडात्मक कारवाई, शासकीय दंड आणि शासकीय मालाचं जे अप्रतपर केलेलं आहे शासनाच्या दुकानदाराने जे घोटाळा केलाय हा, त्याच्यावर आमची कारवाई झाली पाहिजे। चालू आल्यावर काहीच नाही आमचं। किती दिवसापासून माल मिळाला? माल म्हणजे 2दा त्यांनी अप्रतपर केलेले आहे। पहिल्या घोटाळा केला, त्यात मालाची चोरी सापडली त्यांनी दुकान तपासताना, परत दुसऱ्यांदा बी त्यांनी तीच प्रकार केला। दुकान निलंबित झाल्यावर तहसीलदारनं दुकान माल दिलाय, दुकान निलंबित झाल्यावर कोण माल देतं का? त्यांच्यावर कारवाई झाली तरी माल दिलाय, बरं आता त्यांच्यावर कारवाई करा म्हणले, कारवाई बी करत नाहीत, पाठीशी घालणार। आता जर नाही न्याय मिळाल्यावर पुढचं काय तुमचं? आमचं तीव्र आंदोलन करतो आम्ही, उपोषण तर आमचं चालू राहणारच आहे, पण त्यांना साडी चोळीचा आयर दिला जाणार आहे। आम्ही ती पण उद्या पत्र देणार आहे आणि आम्ही आंदोलन बंद ठेवणार नाही, आत्मदहन पण करायची आमची तयारी आहे। कारण का तुम्ही एकीकडे लाडक्या बहिणीला कुठं तर तोंडाला पानं पुसल्याने करताय आणि इकडं असले चोराशी पाठीशी घालता काय? ह्यांच्या ह्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे। ह्या अधिकाऱ्यात प्रशासनाबद्दल मत काय तुमचं? निव्वळ भेसळ कारभार चाललेला आहे यांचा। जे प्रशासनाने जे चुकीच्या रेशन दुकानदाराला पाठीशी घालतात हे चुकीचं आहे।